विधायक के तौर पर नीलेश राणे ने आज अपना पहला जन्मदिन मना रहे हैं। उन्हें शुभकामनाएं देने पहुंचे मंत्री उदय सामंत ने मीडिया से बात की। इस मौके पर बोलते हुए सामंत ने कांग्रेस पर निशाना साधते हुए उसे आत्मचिंतन की सलाह दी। साथ ही उन्होंने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। नीलेश राणे आमदार झाल्यानंतर त्यांचा हा पहिला वाढदिवस आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या जिल्ह्याचा पक्षाचा संपर्क मंत्री म्हणून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना शुभेच्छा देत असताना मी त्यांना आता पहिल्यांदाच विधानसभेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये बघितलं, त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये बघितलं, परंतु त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं हे मीच नाही अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलेली आहेत आणि असं एक उभरतं नेतृत्व या मालवण कुडाळ मतदारसंघाचं आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे मी आलेलो आहे। तुमच्या माध्यमातून देखील निलेशजींना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे, राज्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की कुठच्याही जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणे, जर ती झाली असेल तरी मिटवणं, त्याच्यासाठीच मी पालकमंत्री आहे। आणि म्हणून संजय राऊत साहेबांनी जर माझं कौतुक केलं असेल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। परंतु मला असं वाटतं की ही भूमिका सगळ्यांनीच घेणं आवश्यक आहे। आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मी अनेक वेळा असं सांगितले की या देशामध्ये जी मंडळी राहते त्याचं प्रत्येकाचं प्रेम हे देशावर असलं पाहिजे। हा छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र हे देश आहे, त्याच्यामुळे देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक याला आम्ही आपलं मानतो आणि देशावर प्रेम न करणं आणि देशाला पाण्यात बघणं ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे। ही पक्षाची देखील भूमिका आहे आणि माझी देखील भूमिका आहे। परंतु संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सलोखा राहिला पाहिजे आणि मला असं वाटतं की बाकीच्या धार्मिक बाबतीमध्ये न जाता आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि वाईट प्रवृत्ती असेल तर ठेचून काढली पाहिजे। आता बघा, मी खरं टीका करणार नाही, परंतु त्यांचं नाव तुम्हालाच आठवत नाही अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे, त्याच्यावर मी काय टीका करायची। त्याने ठीक आहे, आता ते नवीन झालेले आहेत, दिल्लीला कसं ते सरकारवर टीका करतात हे त्यांनी दाखवलं पाहिजे, म्हणून त्यांचा खटाटोप आहे। मला असं वाटतं की काँग्रेसनं आत्मचिंतन केलं पाहिजे। आम्हाला आमच्या सरकारला काहीतरी नावं ठेवण्यापेक्षा काँग्रेसनं आपला पराभव असा का झालाय हे आपण पाहिलं पाहिजे। दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये, रायगडमध्ये आमदार सोडाच पण स्वतःचे ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत ही पहिले भिंग घेऊन शोधलं पाहिजे आणि मग त्याने आम्हाला सल्ला दिला पाहिजे।